आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरे तारणहार तारणहार तारणहार। हा, कुठल्या तारणहाराचं नाव घेतायत? हा सेनापती, आमच्या सैनिकाच्या अपमानाचं मोल मथुरावासियांना चुकवावं लागेल। जो कोणी तारणहाराचं नाव घेईल त्याची जीभ हासडा। जो विष्णूची पूजा करताना दिसेल त्याचं शीर कापून टाका। त्यांना हा धडा अगदी चांगल्या प्रकारे शिकवा की मथुरेमध्ये एकच भगवंत आहे आणि तो आहे कंस। कंस आणि केवळ कंस। आता बोलवा आपल्या तारणहाराला, बोलवा। नका मारू आम्हाला, कोणीतरी वाचवा। मारा, अजून मारा। वाचवा, नका मारू आम्हाला, नका मारू। जाळून टाका, सगळं जाळून टाका। हे तुम्ही चुकीचं करताय, हे तुम्ही चुकीचं करताय। विष्णूची पूजा करतात, हा तारणहाराचं नाव घेतात। जाळून टाका सर्वांना, जाळून टाका। बोलवा, बोलवा आपल्या तारणहाराला, बोलवा। सुन ले पुकार करुणाधार, अब की बार। देर न कर प्रभु, देर न कर, आ भी जा अब देर न कर। हे दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर। संकट
प्रकट में सृष्टि सारी, हिंसा के मेघ छाए, ध्वनि त्राहि माम की, तीनों लोक से आए। चारों ओर अंधेरा, एक भरोसा तेरा, प्रभु देर न कर, आज जा अब देर न कर, ये दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर। पुकार सुन के कजराह से छुड़ाया, तूने ही आग से प्रहलाद को बचाया। जिसने तेज लगाई उसको हुआ सहाई, प्रभु देर न कर, आज जा अब देर न कर, ये दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर। की दलितों के सहारे आजा, हे शरणागत के रखवारे आजा, एक स्वर में हर प्राण पुकारे आजा, आजा तारनहार हमारे आजा, आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा, भगवन त्रिभुवन राय, करने आए गर्भ स्तुति सुरगण अति हर्षाय। यस्मिन् स्थितः जगत् सर्वम् सा जननी गर्भे स्थितः, निराकारः अजन्मयो सो वै साकारमागतः।
भविर्मुक्ति जन्म मृत्योर्कारणम् सायुज्य मोक्षदाता च अनुभवार्थम् भवोद्भवः। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। चितुमात स्वामी सखा हमारे, चितुमात स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। जग सारा तुम जननी के गर्भ बधारा। नाथ चतुर्भुज अंतर्यामी अति विराट त्रिभुवन के स्वामी। अति विराट त्रिभुवन के स्वामी। सूक्ष्म रूप धरि गर्भ पधारे, सूक्ष्म रूप धरे गर्भ पधारे। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। हरे कृष्ण 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 हरे हरे।
आर्य, आर्य उठा, बघा तरी हा काय चमत्कार आहे. हा, बघा तरी कुणीतरी चहू बाजूना फुलंच फुलं पसरली आहेत. फुल. स्वागत आहे, स्वागत आहे प्रभू, स्वागत आहे तुमचं. हे हे काय करताय तुम्ही? तारणहाराला नमस्कार करतोय मी देवी. तारणहार? कुठे आहे तारणहार? ते ज्यांची प्रतीक्षा सर्व विश्व करत आहे, तुझ्या गर्भात वाढत आहे तो. तुझ्या उदरातून एक एक निळी आभा चहू बाजूंना प्रतिबिंबित होत आहे देवी. तुझं 8व्या गर्भधारणेसाठी अभिनंदन देवी. तुम्ही खरं बोलत आहात आर्य. माझं मन खरोखरच प्रफुल्लित झालंय. जसं मनाला कोणाचं भय वाटेनासं झालंय. भयामुळे मनात सतत जो अंधकार दाटलेला असायचा, त्या जागी अंतःकरणात एक तेजाचा आभास होतोय. खरंच हेच ते दिव्य बाळ असेल ज्याबाबत आकाशवाणीने सांगितलं होतं. हो, हे तेच तर आहेत. परंतु ही फुलं कुठून आली? ही पण त्यांचीच एखादी लीला असणार. कोणास ठाऊक कोण कोण त्यांच्या पूजे करता आले असतील. हा, अरे ही काय? अरे ही फुलं कुठून आली? ही फुलं कोणी आणली? मी विचारतोय, ही फुलं कुणी आणली? हाच प्रश्न मी तुला विचारू शकते की आम्ही झोपले असताना तू कोणाला आत येऊ दिलंस? मी आत सोडलं म्हणतेस? हो, सर्व कुलपांच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दरवाजा उघडाल तरच कोणी आत येऊ शकेल ना. उत्तर दे, कोण आलं होतं आतमध्ये? चला चला, सगळी फुलं गोळा करा आणि महाराजांना सूचना द्या. चला. म्हणजे तुझं म्हणणं आहे की इतकी सगळी फुलं कारागृहात स्वतःहूनच आली? हा, यांना कोणी आणलं नाही? हा, हो, मी कुणालाही आत जाताना पाहिलं नाही. खोटं अजिबात बोलू नकोस. फुलं जर आली असतील तर त्यांना घेऊन येणारा सुद्धा अवश्य कुणीतरी आलं असेल. हे असंभव आहे की फुलं स्वतःहून आली असतील. असंभव तर आहे, परंतु हे सत्य आहे महाराज. असंभव सत्य नाही होऊ शकत. नक्कीच तुम्हा लोकांना कुणीतरी खायला प्यायला घालून बेशुद्ध केलं असणार. नाही महाराज, नाही. जोपर्यंत कुणी पहारेकरी पहाऱ्यावर असतो तोपर्यंत मी त्याला खाण्यापिण्याची आज्ञा नाही देत. मग म्हणजे
म्हणजे ही पण विष्णूची माया आहे. असू शकते. हा? असू शकते, असूच शकते. हाच अष्टगर्भ आहे. हो, यातूनच विष्णू येईल, यातूनच. आणि मग तो सर्व प्रकारे कपट करेल. सर्व प्रकारे जो फुलं आणू शकतो तो मूल सुद्धा घेऊन जाऊ शकतो. हा, म्हणून कारागृहात पहारा दुप्पट करा. प्रत्येक द्वारावर 2-2 कुलप लावा. 2-2 कुलप. एक परिचारिका प्रत्येक क्षणी बाहेरून देवकीवर लक्ष ठेवून असेल. समजलं? हा विष्णू खूप मोठा मायावी आहे. खूप मोठा मायावी आहे. कदाचित होऊ शकतं की तो 9 महिन्यांची वाटही बघणार नाही. कुठच्याही क्षणी गर्भातून प्रकट होऊन जाईल. म्हणूनच सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मला संपूर्ण सूचना मिळाली पाहिजे. समजलं? हा? आणि जर कुणी माझ्या आज्ञेची अवहेलना केली तर मी त्याचे तुकडे तुकडे करून टाकील. हा, समजलं? हा. हा, हा. हे जगदीश्वर, काय आज्ञा आहे? देवी योगमाया, आता धरतीवर तू प्रकट होण्याची वेळ आली आहे. मी प्रकट होण्याची वेळ की तुम्ही प्रकट होण्याची? आपल्या दोघांना एकत्र पृथ्वीवर प्रकट व्हायचं आहे. मी माझ्या समस्त कलांसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदाची पत्नी यशोदेच्या उदरी जन्म घे. त्यानंतर परिस्थितीनुसार आपण दोघे एकमेकांच्या मात्या पित्यांच्या कुशीत जाऊ. म्हणजे थोडक्यात तू माझी बहीण मानली जाशील. माझं अहोभाग्य प्रभू, जे तुम्ही मला तुमची बहीण होण्याचा गौरव प्राप्त करून देत आहात. देवी योगमाया, जेव्हा तू पृथ्वीवर जाऊन अंतर्धान पावशील तेव्हा जगातले सर्व लोक जागोजागी मंदिरं उभारून तुझी स्थापना करतील. पृथ्वीवर भक्तजन भिन्न भिन्न नावांनी तुझी पूजा करतील. मृत्यूलोकातील प्राणी तुला दुर्गा, भद्रकाली, नारायणी, विजया, वैष्णवी, चंडिका, ईशानी, शारदा, श्री भवानी, अंबा आणि अंबिका आदी पुष्कळ नावांनी संबोधतील. आणि तू सर्व प्राणीमात्रांना मागतील ते वरदान द्यायला समर्थ असशील. वरदान देते वेळी माझ्या सर्व शक्ती तुझ्या अधीन असतील. त्यामुळे हे भद्रे, आमच्या इच्छेला अनुसरून तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर. जशी आज्ञा स्वामी.
हां. स्वामी, स्वामी उठा. काय झालं? एक अजून चमत्कार. काय? मी स्वप्नात आज पुन्हा देवी मातेचं दर्शन घेतलं. अच्छा, यावेळी त्या काय म्हणाल्या? त्या बोलल्या काहीच नाही. मग देवी मातेच्या अंतःकरणातून त्यांचं एक छोटंसं रूप बाहेर पडून माझ्या गर्भात आलं. बस, मग त्या आशीर्वाद देत अंतर्धान पावल्या. स्वप्नात देवीचं दर्शन अतिशय शुभकारक असेल यशोदा. त्याच वेळी मी सुद्धा अतिशय सुंदर स्वप्न पाहिलं. काय? मी पाहिलं की एक छोटासा सुंदर बालक हातात एक छोटीशी बासरी घेऊन आपलं द्वार उघडून आपल्या घरात आला. आणि बस तेव्हाच तू मला जागं केलंस. काय सुंदर कल्पना आहे. कल्पना नाहीये यशोदा. असं वाटत आहे जणू हे तुझ्या स्वप्नाचं फळ आहे. सुंदर बालक, हातात मुरली. सुंदर बालक, हातात मुरली. सुंदर बालक, हातात मुरली. गुरुदेव, देवकी वहिनींच्या अष्टम गर्भधारणेमुळे कंस अतिशय वेडापिसा झाला आहे. मनातून तो भयभीत सुद्धा आहे. भय आणि उत्तेजनाच्या भरात तो काहीही करू शकतो. गुरुदेव, या क्षणी आपल्याला कुमार वासुदेव आणि देवकी वहिनींच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था केली पाहिजे. म्हणूनच मी गुप्त वेशात माझी माणसं कारागृहाच्या चारी बाजूनी पेरून ठेवली आहेत, जे कंस आणि त्याच्या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवतील. अक्रूरजी, तुम्हाला हे सर्व करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. म्हणजे? हो, कारण जे तारणहार माता देवकीचे अष्टगर्भ म्हणून आलेले आहेत ते तर स्वतःच या जगताचे रक्षक आहेत. त्यांचं रक्षण कोण करणार आहे? तुम्ही योग्य बोलत आहात गुरुदेव. परंतु गुरुदेव, तुम्हीच तर सांगत असता की मनुष्याने भगवंताच्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे, परंतु अकर्मण्य होऊ नये. आपलं कर्म, आपलं कर्तव्य अवश्य करत राहिलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या सेवेत मी मार्गदर्शनासाठी आलो आहे की आता आपण काय केलं पाहिजे. ज्याजोगे कंस, कुमार वासुदेव आणि देवकी वहिनींना अचानक कोणतंही नुकसान पोचू शकणार नाही. त्याचंच उत्तर मी तुम्हाला दिलं होतं की तुम्ही त्यांच्या बाबतीत कसलीच चिंता नका करू. या क्षणी त्या कारागृहात देवलोकीच्या समस्त शक्ती अदृश्य रूपात देवकीच्या गर्भात स्थित त्या दिव्य शिशूचं संरक्षण करत आहेत. कंसाचे हातच काय, त्याची दृष्टी देखील तिथवर पोचू शकत नाही. आणि तुम्ही हे ऐकलं नाही का की 7व्या गर्भाच्या वेळी जेव्हा कंस तलवार घेऊन देवकीवर धावून आला होता तेव्हा थोड्या काळाकरता त्याचे डोळे दिपून गेले होते. एका नागाव्यतिरिक्त त्याला अजून काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे तुम्ही आता माता देवकीच्या बाबतीत कसलीही चिंता करू नये. याचा अर्थ आहे की गुरुदेव, रोहिणी वहिनींच्या बाबतीत जे तुम्ही सांगितलं आहे की योगमायेने देवकी वहिनींचा 7वा गर्भ संकर्षणद्वारे त्यांच्या उदरात स्थापित केला आहे,
तर मग ती महाशक्ती ज्याचं नाव भगवान संकर्षण आहे तेच रोहिणी मातेचं रक्षण सुद्धा करतील. अवश्य अवश्य. ती तर महाशक्ती अशी आहे की जिने संपूर्ण विश्वाला तिच्या मस्तकावर धारण केलं आहे. एका बाजूस उद्धारणहार, एका बाजूस तारणहार. मी तर त्या दोहोंच्या मनोहर कल्पनेतच सदैव गुंग असतो. आणि त्यावर आता यशोदेच्या गर्भात जी तिसरी शक्ती शिशुरूपात अवतरलेली आहे तिने तर समस्त चराचर सृष्टीला तिच्या पाशात ठेवलेला आहे. आ हा 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 हा. एका बाजूस तर स्वतः सर्व शक्तिमान देवकीच्या गर्भामध्ये आणि मग तिथे त्यांच्या दोन परमशक्ती रोहिणी आणि यशोदेच्या गर्भामध्ये. बघा बरं अक्रूरजी, या धरती मातेचं सद्भाग्य तरी पहा. आत्तापर्यंत कुठच्याही काळात कुठच्याही लोकात अशा तीन महाशक्ती एकत्र अवतीर्ण कधीही झाल्या नव्हत्या. आज मात्र संपूर्ण विश्वात आपली पृथ्वी सुद्धा वंदनीय झाली आहे. आज दुसऱ्या तारका मंडळातून जर कुणी आपल्या पृथ्वीकडे पाहिलं ना तर त्याला आपल्या पृथ्वीच्या चारी बाजूंनी एक दिव्य अशी आभा दृष्टीत पडत असेल. आ हा 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 हा. तुमच्या बोलण्यावरनं ही शुभवार्ता मिळते की नंदरांच्या घरात सुद्धा अपत्य जन्माला येणार आहे. या वयात देखील त्यांना अपत्याचं तोंड बघायला मिळतंय. आ हा 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 हा. आ हा हा. किती शुभ समाचार आहे. आणि गुरुदेव, तुमचं म्हणणं आहे की यशोदेच्या उदरात सुद्धा कुणी महाशक्ती आहे. महाशक्ती नव्हे, परमशक्ती. कारण त्यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा कुणी अधिक श्रेष्ठ शक्ती या विश्वात नाहीये. त्यांच्या पुढे केवळ सर्व शक्तिमानच उरतात. तुम्ही जा अक्रूरजी, गोकुळात जाऊन या. त्यांच्या दर्शनाने मन, बुद्धी आणि वाणी तिन्ही पवित्र होऊन जातील. अवश्य. मी उद्याच गोकुळात जातो. उद्या का? आजच जा. आज यशोदेचा ओटी भरण्याचा उत्सव आहे तिथे. आज सर्व गोकुळ आनंदाने तिथे नाचत असेल. मन मोहन प्राणन प्यारो वेगो नंद बाबा
नंद बाबा के भवन उजियारो आवे गो सखी ब्रिज में ब्रिज को दुलारो आवे गो मन मोहन प्राणन प्यारो आवे गो नंद बाबा के भवन उजियारो आवे गो नंद बाबा के भवन उजियारो आवे गो जेव्हा गुरुदेवांनी मला हे गूढ रहस्य सांगितलं की देवी योगमायेच्या कृपेने देवकी वहिनींच्या 7व्या गर्भाला संकर्षणाद्वारे तुमच्या उदरात आश्रय दिला गेला आहे, तेव्हा मला या विचारानेच अतिशय आनंद झाला की कमीत कमी राजकुमार वासुदेवाचं एक अपत्य तरी तुमच्या मातृत्वाच्या छायेत सुरक्षित राहील. देवकी वहिनींच्या ज्या 8व्या अपत्याची लोक प्रतीक्षा करत होते त्याची गर्भात येण्याची बातमी मिळताच सगळी प्रजा जणू उत्तेजित झाली आहे. देवकी वहिनी पुनश्च आई होणार आहे? हो, त्यामुळे मला देवकी वहिनींच्या बालकाची काळजी लागून राहिलेली आहे. परंतु महर्षी गर्ग आमच्या चिंतेवर हसतात. ते म्हणतात की जो सगळ्या जगताचा रक्षण करणारा आहे त्याच्या रक्षणाची तुम्ही का चिंता करता? बरोबरच तर बोलतात महर्षी गर्ग. ते तर असंही म्हणतात की देवी देवकी, देवी रोहिणी आणि तुम्हा तिघींच्या गर्भात या क्षणी सृष्टीतील 3 महात्तम शक्तींचा वास आहे. त्यांचं म्हणणं आहे की आध्यात्मिक इतिहासात या 3 शक्ती या धर्तीवर कधी एकत्र प्रकटल्या नाहीयेत. याचा अर्थ आहे की या क्षणी जे कोणी प्राणीमात्र धर्तीवर आहेत त्यांना अशा काही ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचं सौभाग्य लाभलं आहे जे युगानुयुगे दुर्लभ आहे. त्यासाठी आपण वारंवार प्रभूंना प्रणाम करून आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिलं पाहिजे की ज्यांच्या पुण्य प्रतापाने आपल्याला हे सौभाग्य प्राप्त झालं की आपण या युगात जगत आहोत, ज्या युगात तारणहारांच्या पदचिन्हांनी ही पृथ्वी सुशोभित होणार आहे. विजय असो, विजय असो प्रभूंचा, विजय असो, विजय असो. देवकीच्या या बालकाबद्दल महाराज कंसांचं वागणं कसं आहे? देवी रोहिणी, हे तर उघड सत्य आहे की तो सुद्धा याच बालकाच्या प्रतीक्षेत होता. परंतु आता तो अतिशय सतर्क झाला आहे. त्याने कारागृहाचा पहारा दुप्पट केला आहे. दिवस रात्र सेविका देवकी वहिनींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कारागृहातच राहते. अजून तो स्वतः कारागृहात कुमार वासुदेव आणि देवकी वहिनींना बघायला नाही आला. ऐकले की 7व्या गर्भाच्या वेळी जेव्हा तो कारागृहात पोचला तेव्हा कुणा नागाच्या फुत्काराने तो थोड्या काळासाठी आंधळा झाला होता. माझ्या गुप्तचरांचं सांगणं आहे की जेव्हा त्याला अष्टम गर्भाबाबत माहीत झालं, बाहेरून तो शूर असल्याचा आव आणतो, परंतु आतून तो बिथरला आहे. रात्री तो अनेकदा झोपेतून जागावून विष्णू विष्णू असं ओरडायला लागतो. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्राण्याला तो संशयाच्या नजरेने बघतो. त्याचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. महाराज, हे पाणी जे तुम्ही पिण्याकरता मागवलं होतं नाही नाही, मी हे पाणी नाही पिणार. जा, घेऊन जा हे. हा, यात विष्णू आहे, विष्णू घेऊन जा हे. तो मासा बनून माझ्या पोटात जाईल. आणि मग 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 मत्स्य अवताराप्रमाणे
माझ्या पोटात मोठा होत होत माझ्या पोटाला फाडून टाकेल. तो वामनापासून विराट बनू शकतो. विराट घेऊन जा हे. मी हे पाणी नाही पिणार. घेऊन जा लवकर घेऊन जा. मी नाही पिणार. घेऊन जा. चरितं गुणानुवादं तत्प्रेरणाम् अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण. Krishna Hare Krishna